नमस्कार सर्वांना, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप माझ्यासोबत तुम्हीही छान असाल आणि छानच राहायला हवं. तर आमची ही स्माईल बघून तुम्हाला नक्की वाटलं असेल तर आम्ही बाहेर चाललो आहोत. तर हो, आम्ही चाललो आहोत ग्राउंडवर. तर आज आहे माझा UPL म्हणजे अनप्लॅन्ड लीव्ह कॉर्पोरेटमध्ये. तर मग म्हटलं वेस्ट कशाला करावं. तर आम्ही बाहेर चाललो, जाता जाता आम्हाला हंबा भेटले. तर माझ्या चिमुताईला त्यालाही हात लावायचा होता. पण मी म्हटलं नको, ओळख नाही आहे तर ते मारतील तुला. तर आज ना चिमुताईला तिला जे आवडत होते ना ते भेटत होते. तर हा छोटासा एक डॉगू भेटला. छोटासा हा कॅमेरामध्ये, पण ह्याचं तोंड ॲक्च्युअलमध्ये खूप मोठं होतं. चिमुताई तुम्ही पाहत असाल त्याच्यासमोर खूप छोटी दिसते आहे. तर ह्याचं नाव होतं ऑस्कर. त्यालाही हक करायचं होतं, पण मात्र तो खूप मोठा, त्याचा फेस खूप मोठा होता ना, त्याच्यामुळे ती थोडी घाबरत होती. पण घाबरताही ती त्याला हात लावत होती आणि ते पाहून मलाही खूप छान वाटलं. मग मीही थोडासा लाड करून घेतला. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि इथे 2 मुलं खेळत होती. आता हे ग्राउंडवरचे असणारे काही एक्सरसाइज टूल्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही एक्सरसाइज करू शकता. तर हे तिलाही करायचं होतं. तिचे हात पुरत नव्हते, पण मी तिच्यासाठी हे झोका बनवून तिला म्हटलं, थोडंसं झोक्यासारखं खेळ आणि चल गं पुढे. त्यानंतर पुढे गेल्यावर इथे आली छोटीशी घसरकुंडी. आता ह्या टूलचा यूज का करतात हे मला मात्र माहिती नाही आहे, पण चिमुताईसाठी मात्र ही घसरकुंडी होती. त्याच्यामुळे मी काय केलं, चिमुताईला उचललं आणि तिथे घसरकुंडी खेळायला स्टार्ट केली. आणि त्यानंतर मी थोडंसं रेकॉर्ड करायला घेतलं, तर ती तिची स्वतःचीच उलटी घसरकुंडी खेळत होती. ते पाहून खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो ग्राउंडवर. आता तुम्ही ह्याच्या आधीचा पण एक व्लॉग पाहिला असेल, ज्यामध्ये मी ग्राउंडवरचं दाखवलं आहे. तर सेम चिमुताई इथे ही ग्राउंडवर आली ना, तिला बाकी काही गोष्टी नाही. तिला फक्त माती वगैरे त्या गोष्टीची खेळायचं असतं. आता ही गेली, सगळे खडे, काड्या वगैरे सगळ्या जमा करून आणत होती आणि मला देत होती. मम्मा हे घे. म्हणजे एवढं बोलता येत नाही, पण मम्मा मम्मा बस एवढं काहीतरी बोलते. कधीतरी दीदी पण बोलते. पण असो, ती स्वतःसाठीही काडी घेऊन आली आणि माझ्यासाठीही, आणि मलाही म्हटली की तूही मदत कर, मीही किती खेळते. तर आम्ही दोघीही लागलो खेळायला. तर अनप्लॅन्ड लीव्ह तुम्ही म्हणत असाल का घेतली, तर काही नाही, मंथली प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठी मला आज, तसं पण मी रेझिग्नेशन पिरियडवर आहे, तर मग मला आज जाण्याची काहीच इच्छा नव्हती. तर म्हटलं जाऊ दे, एक लीव्ह तर बनत आहे. तसं पण रेझिग्नेशन टाकल्यावर सगळेजण खूप लीव्ह मारतात, पण मीच खूप इनामदार काहीतरी म्हणतात ना त्याला, ऑनेस्ट आहे. तर त्याच्यामुळे मी जास्त लीव्स नाही घेत आहे. पण असो, आणि ते खेळता खेळता माझ्या चिमुताला कळलंही नाही, तिने कधी स्वतःही खराब झाली आणि मलाही खराब करून टाकलं पूर्ण मातीमध्ये. आणि ते काय खेळतात त्यांनाच माहिती असतं बरं का, पण त्यांना ते छान वाटतं, पूर्ण मग्न होऊन ते मातीमध्ये खेळतात. तर मी चिमुताईला कितीही साफ क्लीन वगैरे ठेवलं ना, तरी मी ग्राउंडवर आल्यावर तिला पूर्णपणे मातीमध्ये खेळू देते, बिकॉज त्यानंतरच इम्युनिटी सिस्टम बिल्ड होती. आता हे आधी पण म्हणायचे, पण मी आताही त्या गोष्टीवर ट्रस्ट करते की जेवढे मुलं जास्त मातीमध्ये वगैरे खेळतील, तेवढे जास्त त्यांची इम्युनिटी बिल्ड होते, असं माझं म्हणणं आहे. तर बाकी जिसका अपना अपना सोच. तर असो, इथे पाहत असाल ना, ती स्वतःही घाण होत होती आणि मलाही घाण करत होती. आता एवढ्या लांबून मी घरातून चालत आले आणि अशाच खराब अवतारात मला घरी जायचं होतं तिला पकडून, आणि जाता जाता काही भाजीही घ्यायची होती. तर म्हटलं आता कसं जावं. तर मग चिमुताईच्या पप्पांना फोन केला की या आम्हाला घेण्यासाठी. आणि तसंही त्यांनाही बरं नाही, तर ते पण आले. ते म्हटले की थोडंसं मी पण ग्राउंडवर बसतो. तर ते आले आणि आमची चिमुताई विसरली मला लगेच. टाटा बाय बाय मम्मा, असं नाही आहे, तिला दोघंही पाहिजे असतात. 2 मिनटासाठी ती जाते आणि तिला बाय करून गेलो ना, मग रडायला स्टार्ट करते की नको जाऊ म्हणून. आम्ही मस्तपैकी त्यांचे हात वगैरे पकडले आणि आमची चिमुताई अशी, ती चालताना ना खालीच बघत चालते, समोर कशाला धडकते हे पाहतच नाही. मी आज खूप ऑब्झर्व केलं, घरातनं इथपर्यंत येऊसपर्यंत ना ती फक्त खाली बघून चालत होते आणि समोर ज्याही गोष्टी येत होती त्याला धडकत होती, पण मात्र वरती बघत नव्हते. तर अशा आम्ही थोडीफार मस्ती करत होत्या. आणि तिचा आवाज तुम्ही मागे पाहत असाल, तिला खूप एक्साइटमेंट होते आणि खूप छान वाटत होते इथं आल्यावर. त्याच्यामुळं मला जेव्हाही वीक ऑफ किंवा सुट्टी असते किंवा मी सुट्टी मारते, तेव्हा मी तिला इथे नक्की घेऊन येतो. आणि जाता जाता परत आम्हाला भेटला चॉपर. आता ह्याचं नाव जसं चॉपर आहे ना, तसं त्याची शेपटीही चॉपरसारखी आहे. तर मी पण त्याला लाड केला आणि माझ्या चिमुताईलाही लाड करायचं असतं.
तसं म्हटलं की माझ्या चिमुताईलाही माझ्यातले काही गुण गेलेत की तिला प्रत्येक प्राणी आवडतो आणि ती त्यांना पॅम्पर करायला स्टार्ट होते, तिला ओळखत असेल नसो. तर चॉपरची शेपटू मात्र तिला खूप जास्त आवडली आणि मस्तपैकी आम्ही त्याला लाड वगैरे केला आणि ते काका म्हणत होते की तिला रोज घेऊन या, मला खूप छान आवडले हे बाळ. म्हटलं मी नाही, पण तिची आजी घेऊन येत असते, तिची दादी घेऊन येत असतात, तर तुम्ही तिला भेटू शकता रोज. तर असं मी त्यांनाही टाटा बाय बाय करून निघालो आणि बरं झालं गाडी आलती, नाही तर माझ्या अशा अवतारात मी घरी नसते जाऊ शकते. तर होप तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग. Goodbye. बाय.